मंडळी, क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. आज आमचा 10 मार्काचा MCQ टेस्टचा पेपर होता आणि मी शेवटून 3 नंबरच्या बेंचवर बसायला होते. माझ्या मागं पुढं आजूला बाजूला सगळी आपलीच लोक, म्हणजे पेपर लिहायचं काही टेन्शनच नाही. आमच्या जवळची जीवाभावाची व्यक्ती म्हणजे शारदी, म्हणजे श्रद्धा. ती आज पेपरसाठी कॉलेजला आलती आणि प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एकतरी व्यक्ती असते. फर्स्ट इयरला सगळे गँग सोबत असते आणि सेकंड इयरला काही जण फक्त पेपरसाठी येतात. आम्ही सगळेच जण तिला बघून इमोशनल झालतो. आद्यासाठी काळजातल्या जवळच्या बहिणींपैकी एक म्हणजे शारदी सुद्धा. त्यामुळे तो तिला बघून जरा जास्त इमोशनल झाला, डायरेक्ट रडायलाच लागला. म्हणजे त्याला अश्रू अनावर झाले होते. सगळेच जण आज माझी मजा घेत होते, म्हणजे हाईटवर नसो किंवा बाकी गोष्टींबाबत. प्रत्येक ब्लॉगरला असं वाटत असेल की आपला कोणीतरी कॅन्डिडेट व्हिडिओ किंवा फोटो काढावा. तसे माझे कॅन्डिडेट व्हिडिओ आणि फोटोज सिनियरचे प्रवीण आणि आदित्य काढतात. पेपर झाल्यावर मूवी बघायचा म्हणून एडिटिंग लॅबला आलो खरं, पण मूवी आम्हाला सगळी बघायला भेटली नाही आणि हा आद्या असा कोपऱ्यात जाऊन घुसला होता. काही शॉर्ट्स बघितले खरे. अतिशय दुर्मिळरित्या बघायला मिळणारी ही जोडी आणि ज्युनियरचा कार्यकर्ता. आपलं बालपण तर नक्कीच असं गेलं नसेल, निदान मोठं झाल्यावर नीट शिक्षण घेऊन आई बाबांना सांभाळणं आपलं कर्तव्य बनतं. ही पोरं हसत हसत त्यांच्या मम्मी पप्पांना या कामात मदत करत होती. ओमक्याचा रामराम घेत आजच्या कॉलेज सिरीजचा शेवट केला.